नियमांचं पालन करा. तुर्भे संघ क्षेत्ररक्षण सजवलंय. क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना आपण क्षेत्ररक्षणाची विवरचना बघितली तर लॉंग ऑन आणि मिड विकेट क्षेत्राकडे 2 क्षेत्ररक्षक, सीमा लगत बाकी सर्व क्षेत्ररक्षक करतात सर्कलच्या आतमध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हा पहिला षटक, ज्या षटकामध्ये आपण फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमा लगत पाहणार आहोत. पहिला चेंडू, गोलंदाज भूषणच्या चेंडूवर प्रहार. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं. अर्थात 6 धावांसाठी पहिलाच आकाश तारेकर आणि सुमित डोंगरे अशी सलामीवीरांची जोडी. सुमित डोंगरे म्हटला तर कधी पहिल्या चेंडूवर आपलं खातं 6 धावांना खोलणारा हा फलंदाज. पायावर चेंडू आदाला जोरदार फेल उचलून दिला फंचांनी पायचीच फेल आणि हा फलंदाज सुमित डोंगरे पायचीच स्वरूपात होतोय बाद. अर्थातच अरव 11 पारगाव संघाचा फलंदाज अक्षय पाटील. अक्षय पाटील दुसऱ्या क्रमांकावर त्याला संधी दिली आहे. क्षेत्ररक्षण आपण बघितलं तर सुरळीत पद्धतीने सजवलं होतं, परंतु पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारचा हिट, ज्या प्रकारचा फटका सुमित डोंगरेनं मारला तो चेंडू 6 धावांसाठी. मात्र फलंदाज एक बाद झालाय आणि धावफलकावर 6 धावा 1 फलंदाज बाद. भूषणला मिळालेली पहिली सफलता. मात्र भूषण लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू जातोय स्क्वेअर. अर्थातच क्रिकेट मधला नियम क्रमांक 25वा. अर्थातच स्क्वेअर चेंडू. अवांतर धाव मिळाली आहे. धावफलकावर 7 धावसंख्या पाहायला मिळत आहेत. आमच्या साथी स्कोरर समाधान गायकवाड या स्पर्धेचं योगदान देत असताना स्कोरिंगच्या भूमिकेत कांचन पालकर यांना थोडीच विश्रांती. भूषण यांचा चेंडू. आता मात्र चेंडू तावर पेच. चेंडू नक्कीच गोलंदाज भूषणच्या पायाला अडकल्यानंतर चेंडूवर 1 धाव पूर्ण केली आहे आकाश तारेकर आणि अक्षय पाटील. हे 2 फलंदाजांची जोडी मैदानात. पारगाव संघ अगदी जवळचा संघ, जवळच्या गावात जवळचा हा मैदान, त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असणार आहे पारगाव संघाच्या समर्थकांची. धावसंख्या धावफलकावर एकूण 8 पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पहिला षटक भूषण नामक गोलंदाजाचा. भूषण एक अष्टपैलू खेळाडू मित्रांनो, ज्या खेळाडूची पूर्णपणे प्रसिद्धी आहे या रायगड परिसरात, तोच भूषण. हा चेंडू पुन्हा एकदा खोलत पाहतो. चेंडू तेवढाच सुरेख पद्धतीने गॅप शॉट, नो मॅन स्टँड देअर. चेंडू जातोय लॉंग ऑन मिड विकेटच्या मधोमध. 4 धावांसाठी चौकार. छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत सादर करत असताना आमचे डीजे मास्टर भूषण यांचा चेंडू ऑफ स्टंपला अर्थातच पॉइंट कडे खेळण्याचा प्रयत्न केला होता तो आकाश तारेकरनं, परंतु चेंडू आणि फली याचं अंतर मी पाहायला मिळालं नाहीये आणि अर्थातच तालमेल बिघडला. चेंडू सरळ निर्धाव यष्टी रक्षकाच्या हातात आणि धावसंख्या स्थिर. धावफलकावर 12 धावा. भूषण या गोलंदाजाचा चेंडू. भूषण ही या खेळाडूने मित्रांनो दुबई, कतार सारखे पुन्हा या ठिकाणी जाऊन आपलं नाव प्रसिद्ध केलं. याच खेळाडूंना अप्रतिम चेंडू, व्हॉट ए डिलिव्हरी, व्हेरी गुड डिलिव्हरी. आणि चेंडू जाते पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपात. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. धावसंख्या स्थिर. पहिले षटक समाप्त. भूषण नामक गोलंदाज आणि धावफलकावर धावसंख्या पाहत आहोत ती म्हणजेच 1 बाद 12. अराऊ 11 पारगाव विरुद्ध अधिकरण 11 तुर्भे. आजच्या रजनीतला हा 4था सामना. आज दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेमध्ये आणि उद्याच्या दिवशी तर मी म्हणणार एक संपूर्ण रायगड मधले खेळाडू पाहायला मिळतील. तुर्भे संघाचा 12वा खेळाडू अजूनही व्यासपीठावर नाही. हा षटक संपायच्या आत आला नाही तर 2 धावांची पेनल्टी.
तुर्भे संघाला लास्ट वॉर्निंग, अजूनही 12वा खेळाडू नाही. आयोजकांनी याची नोंद घ्यावी, कारण पहिला षटक समाप्त तरी तुर्भे संघाचा 12वा खेळाडू उपस्थित नाही. तुर्भे संघाला 2 धावांची पेनल्टी डिक्लेअर केलेली आहे आयोजकांनी. तर मी विनंती करेन स्कोर रायटरला की 2 धावांची पेनल्टी तुर्भे संघाला आपण नमूद करावी. खराब आपलं या ठिकाणी खेळी किंवा कर्तृत्व पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. एवढी मोठी स्पर्धा आणि आपला 12वा खेळाडू नाही आहे, फार मोठी खेदाची गोष्ट आहे. तर टू बी गेम कंटिन्यू. जर अजूनही हा षटक संपायच्या आज जर आला नाहीये तर अजून 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. गेम कंटिन्यू. पंचांनी चालू करायचा सामना थांबवू नये कुठल्याही प्रकारे. दुसरं षटक रवी म्हात्रे गोलंदाजाचा चेंडूला कडा, नक्कीच फक्त टायमिंग दिलाय, फक्त दिशा दिली, चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षकाच्या मधूनच पॉइंट क्षेत्राकडे 4 धावांसाठी चौकार. पारगाव संघाची एकूण धावसंख्या 1 षटक समाप्त, दुसरं षटक चालू असताना 16 धावा, 1 बाद 16. बलिराम गायकवाड नक्कीच आम्हाला सूचित करतायत खेळाडू जर आला नाहीये तर पुन्हा एकदा 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. तर खेळाडू या ठिकाणी आलाय. रवी म्हात्रे गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू तुर्भे संघाचा. अधिकरण 11 तुर्भे संघ आणि या संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी आमच्या व्यासपीठावर अर्थात समर्थन कक्षामध्ये हजर आहे. चेंडूवर प्रहार, अक्षय पाटील चेंडू बराच वेळ हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल टिपतोय आणि फलंदाज दुसरा बाद होतोय. पारगाव संघाला मिळालेला दुसरा धक्का. डीजे मास्टर धावांवर बाद झालाय. अक्षय पाटील 5 धावांवर बाद झालाय. तर नवीन फलंदाज मैदानात येतोय 4थ्या क्रमांकावर सोन्या गायकवाड. सोन्या गायकवाड बरीच वर्ष क्रिकेट खेळलाय. वयाच्या 40व्या वर्षानंतर ही तोच जोश आणि तीच खेळी पाहायला मिळते या सोन्याच्या माध्यमातून. परंतु या मैदानावर कशा प्रकारची खेळी करणार हे तमाम क्रीडारसिक आपण अपेक्षित असतील किंवा पाहत असतील की सोन्याची कशी खेळी होईल. परंतु आकाश तारेकर जो रायगडमध्ये वंडर बॉय म्हणून ओळखला जातो, परिचयाला असणारा हा खेळाडू अजूनही विकेटवर हजर आहे. चेंडू खेळून काढलाय, चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्राकडे, क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार, किशोर फेकणार, तोपर्यंत मिळाले तर मी म्हणे फक्त 1 धाव. एका धावेच्या साह्यानं एकूण धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली. पारगाव संघाचे दुसरं षटक चालू असताना आपण पाहत आहोत ही स्पर्धा. या स्पर्धेचं नक्कीच तिसरी रात्र आणि या तिसऱ्या रजनीतला हा 4था सामना, पहिल्या फेरीतला 4था सामना आपण पाहणार आहोत. 4 जवळजवळ 3 सामने संपले, 4था सामना चालू आहे. हा चेंडू पाहूया, खोलरपत्त चेंडू सोन्या गायकवाडला समजला नाहीये. हा गोलंदाज रवी म्हात्रे नामक गोलंदाजाचा आणि चेंडू निर्धाव, चेंडू धावसंख्या स्थिर 17 वर येऊन थांबली आहे. पूर्वार्धाचा खेळ चालू असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2 आणि त्या षटकात हाणामारी मात्र होत नाहीये पारगाव संघाच्या फलंदाजांकडून. 3 क्षेत्ररक्षक सीमालगत फक्त शॉर्टपी चेंडू, आता चेंडूला फक्त टॅप केलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हजर, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये आणि धावसंख्या स्थिर अर्थात 17 वर थांबली आहे. दुसरं षटक चालू असताना सोन्या गायकवाड आणि आकाश तारेकर हे 2 फलंदाज विकेटवर हजर असताना गोलंदाज रवी म्हात्रेचं कौतुक करावं लागेल, ज्या गोलंदाजानं चेंडू फेकले ततापर्यंत 5 आणि 5 धावा. मात्र पंचांचा इशारा येईल आमच्याकडे. सोन्या गायकवाड मैदान सोडायला मागत नाही. अर्थातच फलंदाज त्रिफलाचीद बाद होण्याचा इशारा येतोय आणि फलंदाज बाद होतोय तिसरा पारगाव संघाचा 17 या धावसंख्येवर.
तो रायगडचा वंडरबॉय आकाश तारेकर जुनं ते सोना जो फलंदाज मध्येच्या बाहेर होतोय. सोन्या पारगावचा वंडरबॉय मैदानामध्ये चाललाय. केतन तर या 2015-16चा सर्वोत्कृष्ट फलंदाज सुमित डोंगरे. नरेश गायकवाड ही पारगावची ओळख आहे, पण खऱ्या अर्थानं मैदानाच्या बाहेर पारगावची ओळख असेल तर ते आपले रायगड असोसिएशनचं पाठीचं कणा पनवेल.comचे CEO आनंद तारेकर. आणि आनंद तारेकर याने एकदा परत दाखवून दिलं की जे मैदानामध्ये उतरण्यात एक भेदक गोलंदाज आहेत. कारण कांबोडेच्या मैदानावर एक जबरदस्त गोलंदाजी केली होती, तर 12 पाड्याच्या मैदानावर फक्त 5 धावा दिल्या होत्या, ज्यामध्ये मी जर चौकार सोडला नसता तर कदाचित 2 धावा दिल्या असत्या. असला जबरदस्त गोलंदाज पारगाव संघामध्ये आहे, कारण तो चॅलेंजर पारगाव संघाकडून खेळायचा आणि त्याने सांगितलं की नरेश गायकवाड हा माझा गुरु आहे आणि भविष्यामध्ये तो पारगाव संघामध्ये खेळू शकतो, असं या ठिकाणी भविष्य वर्तवू शकतो आपण. रवींद्र नक्कीच आपण पाहतो दुसरा षटक रवी मात्रेनं फेकलाय. 5 धावांचा फक्त षटक आणि 2 सफलता. व्हॉट ए बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग रवी मात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. ज्या गोलंदाजानं पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2 फेकलं आणि फक्त 5 धावा 2 सफलता. पहिल्या षटकात 12 धावा आल्या होत्या, 1 सफलता गोलंदाज भूषण पाटीलच्या माध्यमातून. मात्र 2 षटकांची समाप्ती आणि धावफलक धावसंख्या 17. फलंदाज 3 बाद. आकाश तारेकरसाठी चेंडू. गोलंदाज किशोर उर्फ सनी या गोलंदाजाचा पहिला चेंडू. किशोर सैनीचा 0 या धावसंख्यावर. तसंच डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, अप्रतिम चेंडू फेकलाय. आकाश तारेकर नामक फलंदाजाला जखडून ठेवलाय, कारण पारगाव संघ म्हटला तर रायगड मधला दिग्गज संघ ओळखला जातो मित्रांनो. हा चेंडू परंतु आकाश तारेकर थांबणार नाहीये. लॉंग ऑन क्षेत्राकडे मारतोय हा फटका आणि या फटक्यावर मिळालाय तब्बल 6 धावा. आता षटकार. मुंबई आपली आहे, आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. डीजे मास्टर या षटकाराच्या साह्यानं 23 धावा धावफलकावर. रवींद्र जो आवाज होता बाळासाहेबांचा की ज्यांनी सांगितलं होता की या मुंबईमध्ये फक्त मराठी आणि मराठीत चालणार, कारण मुंबई जिंकून दाऊद रडला होता, कारण त्याला मन्या सुरे मराठ्यांचा नडला होता. आकाश तारेकरच्या बॅट मधून पाहायला मिळतो अप्रतिम फटका. बॅक टू बॅक दुसरा षटकार. रवींद्र यावेळेला आपण बघतोय फलंदाज आकाश तारेकर मारतो नडतोय गोलंदाजाला. डीजे डीजे मास्टर पाहायला मिळते. सुरेख देखणी फलंदाजी करतोय खऱ्या अर्थानं आकाश तारेकर. 29 धावसंख्या धावफलकावर 2 षटकार खेळतोय आकाश तारेकर. 1 चौकार, एकूण 17 धावांवर एकतर्फी खेळी करतोय. आता महिला मी म्हणेल हा चेंडू लॉंग हिट. षटकार हॅट्रिक नावावर लागले आकाश तारेकरच्या अप्रतिम फटकेबाजी. प्रेक्षकांना विनंती जोरदार टाळ्या आकाश तारेकरसाठी. धन्यवाद डीजे मास्टर. कौतुक करावं लागेल आकाश तारेकरचं. रायगड मधला वंडर बॉय का म्हटलं जातं याचं उदाहरण त्यांनी दाखवून दिलंय. षटकारांची हॅट्रिक मारली आहे. मात्र चेंडू आडव्या बॅटने केला. चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षकांमधून 4 धावांसाठी चौकार. अराव रतन दाफोलकर यांच्या वतीनं षटकार हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचं बक्षीस आकाश तारेकरला देण्यात आलेलं आहे. पॅकर्स आमच्या अराव रतन दाफोलकर यांच्याच वतीनं 2000 खुश झालेत खऱ्या अर्थानं. रतन दाफोलकर का खुश होऊ नये मित्रांनो, तर षटकार हॅट्रिक मारली. संकटात सापडला होता पारगाव संघ आणि संकटातून दूर काढण्याचं काम करतोय आकाश तारेकर. या चेंडूवर मिळाली 1 धाव आणि 1 धावेच्या साह्यानं धावसंख्या एकूण 3 षटक समाप्त आणि 40 धावसंख्या. 40 धावसंख्या झाली 3 षटकाची समाप्ती. असं वाटलं होतं खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर दिगंबर फार अडचणीत सापडला होता. पारगाव संघ 2 षटकामध्ये फक्त 17 धावा होत्या. मात्र 3ऱ्या षटकामध्ये किशोर सैनीच्या
गोलंदाजीवर केलेला प्रत्यहल्ला, केलेली हाणीमारी आणि या हाणामारीमुळे अर्थात तब्बल 23 धावा खर्च केल्या या गोलंदाजानं आणि संघाची एकूण धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचली आहे. 3 षटक समाप्त, 40 धावा. तीन षटक समाप्त, 40 धावसंख्या. धावफलकावर पारगाव विरुद्ध तुर्भे, अर्थातच आरव 11 पारगाव जे ओवळे संघात ओवळे गावाचे पॅकर्स आहेत आणि अधिकरण 11 तुर्भे. नमित पाटील येतो, रवी म्हात्रे येतोय, वैयक्तिक दुसरं षटक फेकतो, सांघिक चौथं रवी म्हात्रेला देण्यात आलेलं हे षटक. या षटकावर अर्थात या चेंडूवर खेळून गेला, चेंडू जातो लांब क्षेत्राकडे, गॅप शॉट, अप्रतिम फटका, अप्रतिम डोळ्याचं पारणं फेडणार का फटका. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून पुन्हा एकदा गॅप शोधण्याचं काम केलं. आकाश तारेकरनं मारलेला हा कणकणीत चौकार. रवींद्र, आपण आकाश तारेकरचा जर विचार केला तर क्लास दाखवतोय मैदानावर आणि शेवटच्या क्षणापर्यंत तो मैदानावर थांबतो. अतिशय जबरदस्त खेळ या ठिकाणी मैदानावर. मात्र चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्राकडे मारण्याचा प्रयत्न होता आकाश तारेकरचा. चेंडू निर्धाव, भूषण पाटील यष्टीरक्षक चेंडू वगळणार. या तोपर्यंत कुठल्याही प्रकारची धाव नाही, अर्थात निर्धाव चेंडूची समाप्ती आहे. धावसंख्या स्थिर धावफलकावर आपण पाहत आहोत ती म्हणजे 44. 44 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 44. चौथं षटक रवी म्हात्रेचा. चेंडू कोलर बदला, चेंडू खेळून काढला, स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू खाली किशोर, चेंडूची पकड करणार, फेकी करणार, मिळाली 1 आणि 1च धाव. हळूहळू एकूण धावफलकावर 14 षटक चालू असताना 45 वर जाऊन पोहोचले. 45 रन्स. रवी म्हात्रे गोलंदाज हा वैयक्तिक दुसरं षटक फेकतोय, तर पूर्वार्धातला 4थं षटक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला केतन मेहरनं. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून जातोय, अर्थातच स्क्वेअर चेंडूचा इशारा येतो. दत्ता मेहर, नीरज रणावत, 2 पंच आपण पाहत आहोत ज्या पंचांच्या भूमिकेत. आणि आमचे तिसरे तांडेल पंच थोडी विश्रांती घेत असताना रवी म्हात्रेचा मात्र चेंडू. 46 धावसंख्या धावफलकावर केतन मेहरने चेंडू खेळून काढला, चेंडू जातोय, अर्थातच पुन्हा एकदा गॅप शोधण्याचं काम केलंय. चेंडू जातो 4 धावांसाठी हा चौकार. या चौकाराच्या साह्यानं 50 धावा धावफलकावर. अर्धशतक पूर्ण होतोय पारगाव संघाचं. अर्धशतक पूर्ण झालंय. केतन मेहर येतोय नॉन स्ट्राईकला. मात्र एक जबरदस्त खेळाडू, अष्टपैलू खेळाडू मात्र चेंडू खेळून काढला, शॉर्ट स्क्वेअर लेग कडे, चेंडूवर क्षेत्ररक्षक येणार, तोपर्यंत मिळाली 1 धाव आणि 1 धावेच्या साह्यानं 51 धावा. 4थं षटक चालू असताना रवी म्हात्रे गोलंदाज, ज्या गोलंदाजानं आतापर्यंत 6 चेंडू फेकले, त्यामध्ये 1 स्क्वेअर चेंडू, म्हणजे या षटकातला शेवटचा 1 चेंडू. 4था षटक चालू असताना रवी म्हात्रे चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. जरी 2 चौकार खाल्ले असले तरी बाकीचे चेंडू सुरेख फेकतोय. चेंडू शॉर्ट पेच, चेंडूला सन्मान दिलाय, शॉर्ट स्क्वेअर लेग कडे, मोठा फटका मारला नाही. आकाश तारेकरनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम केलं आणि या 1 धावेच्या साह्यानं 52 धावा धावफलकावर. 52 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. 52 धावसंख्या धावफलकावर. आकाश तारेकर जो एकतर्फी किल्ला लढवतोय, मी खऱ्या अर्थानं एकतर्फी फलंदाजी करतोय. आतापर्यंत तब्बल 36 धावांवर खेळतोय. व्हॉट बॅटिंग, व्हेरी गुड बॅटिंग आकाश तारेकर. प्राऊड ऑफ यू आकाश. कारण जो पारगाव संघ अडचणीत सापडला होता, सुमित डोंगरे सारखा एक हार्ड हिटर फलंदाज 1 षटकार झाल्यानंतर बाद झाला आणि त्याच्यानंतर फलंदाज अक्षय पाटील बाद झाला, त्याच्यानंतर सोन्या गायकवाड बाद झाला. तर अडचणीत सापडलेला हा पारगाव संघ पूर्णपणे मी म्हणेन सुरक्षित आता असेल आकाश तारेकरच्या फलंदाजीमुळे. आकाश तारेकर 4था षटक समाप्त. धावफलकावर 52 धावा. अजूनही स्लॉगवरचा हाणामारीचा 1 षटक, शेवटचा अंतिम षटक पूर्वार्धातला चालू असणार आहे. तो षटक घेऊन येतोय नमित पाडेल, तुर्भे संघाचा नमित पाडेल गोलंदाज. शेवटचा षटक फेकण्यासाठी तयार, तर फलंदाज आकाश तारेकर ऑन स्ट्राईक. शॉर्ट पे चेंडू, परंतु चेंडू जातोय लॉंग ऑन, क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटलाय आणि किशोर खराब कामगिरी करत मी म्हणेन सदैव पारगाव संघाचं आणि चेंडू जातोय. पंचांचा मात्र इशारा येतोय अजूनही
माफी असावी अर्थातच नो डाऊट 6 आकाश तारेकरनं मात्र चेंडू पॉइंट क्षेत्राकडे चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषेवर 4 धावांसाठी चौकार. हा रायगडचा ग्रामीणचा एकमेव असा संघनायक आहे जो मैदानावर बुद्धीचा वापर करतो म्हणून तो यशस्वी संघनायक म्हणून त्याचं नाव कोरलं गेलंय. नक्कीच नक्कीच महेश, कारण जर आपण डोकं शांत ठेवलं तर कुठलाही निर्णय चुकत नाहीये आणि भाषा गोड ठेवली तर नक्कीच कुठलाही माणूसही तुटत नाहीये. असं हा समीकरण पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे डोकं शांत ठेवून आकाश तारेकरनं जी फलंदाजी केली आहे अप्रतिम फलंदाजी, कारण धावसंख्या धावफलकावर 62 वर जाऊन पोहोचली आहे. 62 धावा. आता मात्र शॉर्ट पिच चेंडूला उसली देतोय. नक्कीच अप्रतिम चेंडू फेकलाय. आकाश तारेकरला पॉइंट क्षेत्राकडे खेळण्याचा प्रयत्न केला होता आकाश तारेकरनं, असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी समाप्ती आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 62 धावा धावफलकावर. पूर्वार्धातले शेवटचे अंतिम 2 चेंडू बाकी. भीमार चेंडू, नक्कीच नो बॉल +4, 5 धावा प्लस फ्री हिट. खराब गोलंदाजी असेल. रमेश, आपण बघितलं शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आणि आत्ताच जर स्थिती बघितली तर एक जबरदस्त स्कोर या ठिकाणी पारगाव संघाने उभा केलाय. नक्कीच महेश, यालाच म्हणतात गेम प्लॅनिंग, यालाच म्हणतात रणनीती, यालाच म्हणतायत आत्मविश्वास. आत्मविश्वासानं फलंदाजी केली आकाश तारेकरनं आणि सरळ आकाश तारेकरची 50 धावा पूर्ण होतात. जोरदार टाळ्या. सर्व प्रेक्षकांना विनंती करतो, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. आकाश तारेकर रायगडचा वंडरबॉय या खेळाडूसाठी सुरेख फलंदाजी केली आकाश तारेकरनं. ज्या ठिकाणी एकमेव किल्ला लढवला, मी म्हटलं होती एकतर्फी फलंदाजी करत 50 धावा स्वतःच्या तर संघाच्या एकूण धावसंख्या 73 आणि ही एकूण 74 धावा. 74 रन्स कंप्लीट. पूर्वार्धाचा खेळ संपलाय आणि 75 धावांचं मोठं लक्ष असेल ते तुर्बे संघासमोर पारगाव संघाने ठेवलंय. ज्या फलंदाजाने केलेली सुरेख कामगिरी आणि +2 धावांची पेनल्टी ऍड केली जाणार आहे. एकूण धावसंख्या धावफलकावर 77 धावांचं लक्ष असणार आहे. रवींद्र, परत एकदा सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की आकाश तारेकर या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. मित्रांनो, एक जबरदस्त बहारदार खेळी केली. मी नेहमी म्हणतो क्रिकेट हा बुद्धीच्या आणि जिद्दीच्या जोरावर जिंकायचा असतो आणि बुद्धीचा वापर आकाश तारेकरनं परत एकदा या ठिकाणी दाखवून दिलाय. या दरम्यान आमचे रायगड असोसिएशनच्या पाठीचा कणा पनवेल.com चे CEO आनंद तारेकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. मी आनंद तारेकर यांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं आणि येणाऱ्या 5 षटकामध्ये 77 धावांची गरज आहे. यासाठी मी परत एकदा प्रशांत मुंगाजी यांना विनंती करतो की आपण समालोचन करावं. नक्कीच महेश, 74 धावा धावफलकावर 74 + 2 एकूण 76 आणि 77 धावांचं लक्ष समोर ठेवलंय ते म्हणजे तुर्बे संघासमोर. पाहूया कशा प्रकारचं लक्ष पार करणार. तत्पूर्वी आम्ही वळणार आहोत आमचे साथी समालोचक प्रशांत मुंगाजी यांच्याकडे. धन्यवाद. अंपायर्स इकडे बघायचं. तमाम दर्शक और मेहमानों के साथ मैं प्रशांत मुंगाजी आपको ले चलता हूं मैदान के ऊपर. इस वक्त मुकाबला तीसरी रात के पहले फेरे का चौथा मुकाबला इस वक्त बारगांव बनाम आरव स्पोर्ट्स बारगांव बनाम
आदिकरण 11 तोबा दो टीम के बीच तो पहले पारी का खेल खत्म हो चुका है। 30 गेंदों का खेल खत्म हो चुका है। टीम का कुल स्कोर बन चुका है 76 रन और 77 रन का टारगेट यहाँ पर पारगांव टीम ने रखा है। पहले बल्लेबाजी करते समय तुरबा टीम के सामने आने वाले 30 गेंदे और 77 रन का टारगेट खड़ा किया है पारगांव टीम ने तुरबा टीम के सामने। तो ये 30 गेंदे कितने रन जुड़ाने हैं? 77। 30 गेंदे 77 यानी। और बल्लेबाज आकाश सारेकर ने जो बल्लेबाजी की है निजी खेली है 20 गेंदे और निजी बनाए 53 रन। प्रशांत या दरम्यान औलेगावचे तंटामुक्ती अध्यक्ष अमित मुंगाजी यांच्या या ठिकाणी आगमन झालं। मी सर्वांना विनंती करतो की जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी व्हायला पाहिजे, कारण तिसऱ्या टर्न मध्ये ते तंटामुक्ती अध्यक्ष झालेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट की त्यांच्या कारकिर्दीमध्ये तब्बल औलेगावातले 13 तंटे त्यांनी मिटवलेले आहेत। याबद्दल पुन्हा सर्वांना विनंती करतो की जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत। एक शांतीचा संदेश औलेगाव मध्ये जर कोणी दिला असेल तर ते अमित मुंगाजी यांनी। चलते दोस्तों मैदान के ऊपर महेश मात्रे, आप जिस मुकाबले की राह देख रहे थे सब दर्शकों वो मुकाबला इस वक्त मैदान के ऊपर पारगांव बनाम तोबा के बीच। तो इसी टीम को पैक किया था रतन दाभोलकर ने जब डे टूर्नामेंट हुई थी इसी मैदान के ऊपर सिद्धेश ट्रॉफी 2017 डे टूर्नामेंट हुई थी। उस वक्त इस टीम ने तीसरे नंबर का खिताब हासिल किया था। वो आरव 11 पारगांव टीम इस वक्त फील्डिंग के लिए उतरी। तो महेश मात्रे पारगांव टीम के पास क्या है ये देखना उतना ही जरूरी है। जो मैदान से बाहर रहते वो आनंद तारेकर है, PamilTennis-Cricket.in के सीईओ। कमलाकर मामा जो मैदान के ऊपर खेलते हैं 40+ गेंदबाजी करते हैं। और एक है जो 12वें खिलाड़ी बैठे हैं कुणाल तारेकर, जिसके नाम पर 2 बार इस बल्लेबाज ने 6 गेंदों में 6 छक्के मारने वाले का 6 छक्के मारने का काम किया है। वो खिलाड़ी पारगांव टीम का 12वां खिलाड़ी कुणाल तारेकर। इस बीच चलते दोस्तों मैदान का पहले ओवर की पहली गेंद केतन मेहर, ये गेंद पहली गेंद पे प्रयास किया था खुल के खेलने का, लेकिन जिस तरह इस गेंद को गैदर किया बल्लेबाज के पास कोई मौका नहीं दौड़ गेंद की समाप्ति करने की, सब ओवरों को समाप्त किया। और इस वक्त भंगारवाड़ा टीम के कप्तान और सावड़ा टीम के कप्तान को गुजारिश है कि आपको टॉस के लिए सीख रही कमेंट्री बॉक्स में आना है। तो चलते दोस्तों मैदान पर एक बार राइट आर्म और तो विकेट, ये गेंद टॉस लाइन गेंद, लेकिन इस गेंद को खराब माना जाता है। दैट्स अ क्लियर मार्क है। दीजिए ईट का जवाब पत्थर बल्लेबाज रवि मात्रे के बल्ले से निकलता हुआ पहला दंदनाता हुआ छक्का। और इस छक्के की बदौलत टीम का कुल स्कोर पहुंचा 6 रन और बल्लेबाज रवि मात्रे खेल रहे नीचे 2 गेंदों का सामना करते हुए 6 रनों पर। फिर से एक बार ये गेंद, फिर से एक बार यॉर्कर लाइन गेंद की खुल के खेलने की कोशिश फिर से एक बार, लेकिन जिस तरह से गेंद डाल रहे, जिस रफ्तार से गेंदबाजी कर रहे गेंदबाज केतन में, तो काफी मुश्किलें पैदा हो रही इस वक्त बल्लेबाज रवि मात्रे के लिए उस गेंद को खेलने के लिए। लेकिन 3 गेंदे 6 रन टीम का कुल स्कोर बन चुका। जीतने के लिए 77 रन का टारगेट अब बचे हुए 27 गेंदे, लेकिन यह गेंद फिर से फुल टॉस गेंद, लेकिन यहां पर मिसफील्ड और मिसफील्ड क्या किससे हुई है? सुमेध ढोंगरे। जी हाँ, मैं हूं खलनायक। जब प्रशांत या दरम्यान गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे। जर गोलंदाजांना बॅक टू बॅक 2 क्लीन बॉल केले तर दशरथ डुंगीगावचे यांच्याकडून तब्बल 2000 पारितोषिक आहे। और इस बीच ये गेंद फिर से बार लाऊंगा आप सीमारेखा के ऊपर से 6 रन। निश्चित तौर पर छक्के चौके दाग रहे बल्लेबाज रवि मात्रे के बल्ले से निकले हुए 2 छक्के, एक चौकी के बदले टीम का कुल स्कोर बन चुका है 16 रन। अभी तक किशोर की आखिरी गेंद शेष गेंदबाज केतन मेहर इस वक्त महंगे साबित हो रहे हैं अपनी टीम के लिए। 5 गेंदों का खेल खत्म हो चुका है। जीतने के लिए 77 रन का टारगेट रखा था, तो अभी तक 25 गेंदें बाकी है और जीतने के लिए अभी तक जरूरत है 61 रन की। 25 गेंदे 61 रन है। अभी तक काफी लंबा फैसला तय करना है। बीच भंवर में फंसी हुई नैया को किनारे लगाने का काम कर रहा है इस वक्त ये बल्लेबाज रवि मात्रे नामक बल्लेबाज। नॉस्ट्रेक बल्लेबाज भूषण। निश्चित तौर पर शिवडोन के मैदान पर इस 2 टीमों के बीच मुकाबला होता। महेश मात्रे 3 साल पहले
नाइट टूर्नामेंट में एक मुकाबला हुआ था इन दोनों टीमों के बीच। 4 ओवर में 84 रन का टारगेट रखा था पारगांव टीम के सामने और उस टारगेट का पीछा करते समय और इस बीच ये गेंद हवा में और बल्लेबाज रवि म्हात्रे के पारी का कीजिए। चुका एक ओवर के समाप्ति के बाद रवि म्हात्रे जो तूफान उठा था मैदान के ऊपर, उस तूफान को रोकने का काम किया है केतन मेहर ने और अपने निजी 6 गेंदें दिए 16 रन और एक महत्वपूर्ण विकेट हासिल किया है इस वक्त बल्लेबाज केतन मेहर ने। जो बल्लेबाज है रवि म्हात्रे, अब आने वाली 24 गेंदें जीतने के लिए 61 रन संघर्ष कर रहे हैं इस वक्त बल्लेबाज भूषण। अभी तक एक भी गेंद नहीं खेल पाया और नॉन स्ट्राइक पर है और नॉन स्ट्राइक पर किशोर पाडेल। किशोर हॅलो, या दरम्यान भंगरपडा आणि सावळे संघाच्या संघनायकाला हा पहिला कॉल असेल नाणेफेकीसाठी यायचा। आपण जर या दोन संघाचा विचार केला प्रशांत, तर भंगरपडा संघाचा विचार केला तर संस्थापक संतोष दमडे आणि सावळे संघाचा विचार केला तर आमचे सल्लागार पीके माले साहेब। ही ओळख आहे सावळ्या गावाची खऱ्या अर्थानं, लेकिन घेऊन चलतोय मैदानावर। यहाँ पर मुकाबला कुठल्याही गोलंदाजांना पारगावच्या कुठल्याही गोलंदाजांना जर बॅक टू बॅक क्लीन बॉल केले 2 फलंदाज तर दशरथ डुंगी यांच्याकडून 2000 पासून प्रशांत। ऑस्ट्रेक भूषण म्हात्रे टेनिस क्रिकेट विश्व जगत का ये सबसे बड़ा नाम। इस बीच ये गेंद बल्ला खोला है बल्लेबाज ने, दैट्स अ माइटी डीजे। बचना है हसीनों अपनी अदा है यारों से जुड़ना। निश्चित तौर पर जब बल्लेबाजी कर रहे थे बल्लेबाज पारगांव टीम के बल्लेबाज मैदान पर थे तो पहली ओवर डाली थी भूषण पाटिल ने, 16 रन दिए थे, 1 विकेट हासिल किया था, 12 रन दिए थे सॉरी और 1 विकेट हासिल किया था। महेश म्हात्रे, या दरम्यान मी तंटामुक्ती अध्यक्ष अमित मंगाजी यांना विनंती करतो की आपण सावळा आणि भंगरपडा या दोन संघादरम्यान नाणेफेक करून घ्यायची। निश्चित तौर पर महेश सर हम चलते हुए एक बार मैदान पर पहली गेंद पर कड़ा प्रहार किया है इस बल्लेबाज भूषण म्हात्रे टेनिस क्रिकेट विश्व जगत का ये बड़ा नाम। फिर एक बार नरेश, फिर एक बार स्लोवर गेंद थी, इस बीच ये गेंद हवा में। देखिए नजारा, देखिए अनुभव किसे कहा जाता है वो मैदान के ऊपर। नरेश गायकवाड़ डीजे। और 6 रन बनाए अपनी टीम के नए बल्लेबाज मैदान के ऊपर भूषण पाटील। भूषण म्हात्रे की हॅलो प्रशांत, या दरम्यान आपण जर विचार केला पनवेल, रायगड, महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातले जेवढे खेळाडू आहेत ते एका माणसामुळं या मैदानावर नाही तर संपूर्ण पनवेलमध्ये येतात। असे निलेश परदेशी रायगडचे लॉर्ड्स यांचं या ठिकाणी आगमन झालं। मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं, कारण क्रिकेटमध्ये नाव घेतला पनवेलचा तर प्रशांत करपे यांच्या नंतर कोणाचं नाव घेतलं होतं तर ते निलेश परदेशी यांना मी विनंती करतो की आपण मंचावर यावं। उद्याचा जेवढा गट आहे खुला गट आहे तो खुला गट या मैदानावर आणण्याचं काम जर कोणी केलं असेल ते निलेश परदेशी आहे ना। प्रशांत बार चलते दोस्तों मैदान के ऊपर राइट आर्म और 2 विकेट सामना करेंगे स्ट्राइक बल्लेबाज रोनित पाटिल ने बल्लेबाज मैदान के ऊपर। रोनित के रूप में नरेश गायकवाड़ ने पहली गेंद निश्चित तौर पर दूसरी गेंद जो डाली थी स्लोवर गेंद थी, एक मौका दिया था खुल के खेलने का बल्लेबाज के, लेकिन जो अनुभव है नरेश गायकवाड़ के पास मैदान के ऊपर दिख रहा है। जैसे एक बार दोस्तों चलते मैदान के ऊपर ये गेंद, जैसे एक बार यॉर्कर लाइन गेंद के नीचे फील्डर केतन मेहर लेकिन रन नहीं ले पाए। डॉट गेंद की समाप्ति, बैक टू बैक दूसरी डॉट गेंद डालते हुए गेंदबाज नरेश गायकवाड़। निश्चित तौर पर पिछले प्रशांत नरेश गायकवाड़ के बारे में जरूर कहूंगा, शेर कितना भी बूढ़ा हो जाए वो कभी घास नहीं खाता। निश्चित तौर पर पिछले महीने में देखा जाए बहुत सारे टूर्नामेंट हुए, लेकिन पारगांव टीम को यहाँ पर जैसे एक बार मौका मिला है लेकिन
रन नहीं रोक पाए जब तक फील्डर गेंद को उठाए थ्रो बल्लेबाज के पास पर्याप्त समय, और उस पर्याप्त समय में एक रन चुरा लिया बल्लेबाज रोनित ने, और इसी रन से बढ़ता हुआ स्कोर 23 रन दूसरी ओर प्रोग्रेस पर है। तो निश्चित तौर पर पारगांव टीम के बारे में कहा जाए तो पिछले महीने में जितने भी टूर्नामेंट में 20 गेंदे 54 रनों की जरूरत, मुकाबला इस वक्त रोमांचक होता हुआ तो इनाम के लिए तलाश में है पारगांव टीम। इस बीच ये गेंद स्लोअर गेंद थी, चेंज ऑफ स्पेस गेंद जोरदार अपील हुआ था, लेकिन विकेट कीपर हमें उसे प्यार से कालजी कहते हैं और इस वक्त काफी बेहतर विकेट कीपिंग करते हुए और डॉट गेंद की समाप्ति, रन की संभावना को समाप्त किया गेंदबाज नरेश गायकवाड़ ने। ये वापसी वाला हो रही महेश महात्र सर, पहली ओवर में हमने देखे थे महेश 2 छक्के 1 चौकी बदलत, रवि महात्र ने अच्छी बल्लेबाजी की थी, 16 रन जुड़े थे पहले ओवर में, लेकिन आखिरी गेंद पर जो विकेट छटकाया था गेंदबाज केतन मेहर ने वो काफी मायने रखेगा इस टीम के लिए। फिर एक बार ये गेंद, इस गेंद को खेलाया, गेंद जाते हुए आकाश तारेकर के हाथ में गेंद, 1 रन चुरा लिया, दूसरे रन की कोशिश नहीं होगी, और जिस तरह इस गेंद को थ्रो किया है वो लाजवाब और तारीफ काबिल 1 रन मिलेगा इस गेंद के ऊपर, और इसी गेंद से बढ़ता हुआ स्कोर 24 रन, और बेहतरीन गेंदबाजी का मजा यहाँ पर। पहले ओवर में आया तो महज 16 रन, उसके बाद गेंदबाजी की है नरेश गायकवाड़ ने, और जो विकेट छटकाया है टेनिस क्रिकेट विश्व जगत का खूंखार शिकारी भूषण पाड़े, कहीं मर्तबा इस बल्लेबाज को गेंदबाजी के ऊपर टूट पड़ते हुए देखा है हमने, छक्के चौड़े दागने में काफी माहिर बल्लेबाज, उस बल्लेबाज को पवेलियन का रास्ता दिखाया इस गेंदबाज नरेश गायकवाड़ ने। आपण ज्या खेळाडूचा उल्लेख केला अजून मी प्रेक्षकांना सांगेन की महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट संघ SP दादर या संघामधून ओपनिंग करणारा हा खेळाडू आहे भूषण। निश्चित महेश मात्रे, हम जब क्रिकेट में उतरे थे तो पहले अंडरआर्म खेलते थे, हम शिरोनी के मैदान पर गए थे, 15,000 की टूर्नामेंट थी, और भूषण मात्रे अंडरआर्म इतने अच्छे खेलते महेश मात्रे, उस वक्त इस बल्लेबाज ने 6 गेंदों में 6 छक्के दागे थे अंडरआर्म में। अब इस वक्त बल्लेबाजी करते समय न स्ट्राइक बल्लेबाज किशोर सैनी और नॉन स्ट्राइक बल्लेबाज रोनित पाटिल नॉन स्ट्राइक बल्लेबाज। इस वक्त आकाश तारेकर की यह गेंद, अच्छी गेंद थी, इस गेंद को खेला है लॉन्ग ऑन सीमा रेखा की तरफ, फील्डर मौजूद आशीष तारेकर, आकाश तारेकर के छोटे भाई है, 1 रन मिलेगा इस गेंद के ऊपर, लेकिन इक्के दुक्के से काम बनने वाला नहीं, बड़े शॉट दागने होंगे, कड़ा प्रहार करना होगा। अब जीतने के लिए मुकाम बना है 17 गेंदे 52 रन, जीतने के लिए 30 गेंदे 77 रनों का टारगेट था, उस टारगेट का पीछा करते समय अब जीतने के लिए 17 गेंदे और 52 रन। स्ट्राइक बल्लेबाज रोनित पाटिल जिस गेंदबाजी के लिए जानी जाती है चैलेंजर पारगांव टीम, इस वक्त आरव स्पोर्ट्स पारगांव के नाम से खेल रही इस मैदान के ऊपर, तो फिर बाहर ये गेंद यॉर्कर लाइन गेंद थी, इस गेंद के ऊपर कड़ा प्रहार किया था, लेकिन प्रहार करने की कोशिश हर एक गेंद पर हो रही है, लेकिन उतने रन नहीं आ रहे। ताकत के साथ दिमाग का इस्तेमाल क्रिकेट में होना जरूरी है अगर इन दोनों टीमों के बीच। और ये गेंद, इस बीच गेंद हवा में, गेंद के नीचे लेजेंड प्लेयर नरेश गायकवाड़ जी मग शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा ते गीत या ठिकाणी वाजवायचा प्रशांत। निश्चित महेश मात्र हम पारगांव टीम के बारे में बात करेंगे तो पारगांव टीम रायगढ़ की अव्वल टीम मानी जाती है ग्रामीण टेनिस क्रिकेट में, लेकिन जो पिछले महीने में कुछ हमने तलोजा की नाइट में देखे थे इस टीम को अव्वल प्रथम प्रदर्शन चटकाया था इस टीम ने, लेकिन उसके बाद जो आउट ऑफ फॉर्म चल रहा था उसके बाद ये वापसी करने का मौका मिला है चैलेंजर पारगांव टीम को इस सिद्धोश ट्रॉफी 2017 में। तीसरी रात के पहले फेरी का चौथा मुकाबला मैदान के ऊपर आकाश तारेकर के हाथ में गेंद है, ये गेंद, इस बीच गेंद को हवा में खेला है, गेंद के नीचे सुमित ढोंगरे, लेकिन सुमित ढोंगरे आशीष तारेकर ऊपर से जाती हुई गेंद 6 रन। डीजे महेश सर, अभी तक आकाश तारेकर ने डाली है 6 गेंदे 5 गेंदे में दिए 9 रन, 1 विकेट हासिल किया है। ये गेंद फिर से एक बार कड़ा प्रहार, बल्लेबाज ऋषि बाड़िल के बल्ले से निकालता हुआ दूसरा दंदनाता हुआ छक्का। ठीक है।
और 38 रन 18 गेंद और 39 रन पार कर चुके हैं। अब आने वाली जो 38 रनों पार करने हैं 12 गेंदों में। और पारगांव टीम जब बल्लेबाजी कर रहे थे तो निश्चित तौर पर महेश मात्रे बात ध्यान में देना जरूरी है। पारगांव टीम जब बल्लेबाजी कर रही थी तब 3 ओवर में थे 40 रन, लेकिन 1 रन पीछे है यहाँ पर आकाश तारेकर की ये आरो स्पोर्ट्स। पारगांव टीम 39 रन पर खेल रहे, 3 विकेट के नुकसान पर 40 रन पर खेल रही थी, लेकिन अभी तक प्रशांत, आपण जर पहिल्या 2 रात्रीचा विचार केला तर आज प्रेक्षकांची गर्दी अतिशय तुडुंब आहे, कारण जे सामने आहेत हे अतिशय रंगतदार होणार आहेत, कारण त्या तोडीचे संघ आहेत, त्यामुळे आज प्रेक्षकांची जर बघितली तर गर्दी या ठिकाणी शिगेला पोहोचलेली आहे, जबरदस्त या ठिकाणी गर्दी आहे। डीजे ऑपरेटर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत वाजवलं, कारण आमच्या समेत या ठिकाणी शिवभक्त बसल्यात, आमचे तंटामुक्ती अध्यक्ष अमित असतील, दिनेश बंधू असतील, तर ज्यांचा आज वाढदिवस आहे ते खऱ्या अर्थानं शिवभक्त एडवोकेट जितेंद्र मात्रे आमच्या समवेत आहेत। प्रशांत, तो आने वाली 12 गेंदों और जीतने के लिए 38 रनों की जरूरत, 40-39 यानी 1 रन का फासला, विकेट तो 3-3 का बराबरी में चल रहे, लेकिन इस वक्त जीतने के लिए 12 गेंदे 38 रन, जो 38 रन का फासला है वो 38 रन का फासला 12 गेंदों में किस तरह पार करेंगे तो आने वाला वक्त ही बताएगा। लेकिन इस वक्त गेंदबाजी की भागदौड़ संभले, राइट आर्म और द विकेट, ये गेंद किस बीच, ये पहली गेंद पर कड़ा प्रहार और गेंद सीमा रेखा के बाहर, लग ऑफ सीमा रेखा से बाहर, दंदनाता हुआ छक्का। निश्चित तौर पर महेश मात्रे पर आने वाली गेंदें बाकी है 17 गेंदें बाकी है 11 और जीतने के लिए 32-11-32 का समीकरण मैदान के ऊपर, और पहली गेंद पर छक्का दागा है। निश्चित तौर पर इसे चाहिए गेंद, चेंज ऑफ साइड, फिर से एक बार फुल टॉस गेंद थी, इस गेंद के ऊपर कड़ा प्रहार, गेंद के नीचे आशीष तारेकर, जब तक गेंद को उठाए थ्रो कर ले, बल्लेबाज के पास पर्याप्त समय, उस पर्याप्त समय का सही इस्तेमाल किया बल्लेबाज रोहित पाटिल ने, और इसी रन से बढ़ता हुआ स्कोर कार्ड में बड़ोदरी टीम का स्कोर बन चुका है 46 रन। ऋषि काटे बैक टू बैक 2 छक्के दागे थे, हैट्रिक के कगार पर, और गेंदबाज केतन मेहर क्या करेंगे इस गेंद के ऊपर, और ये फिर से एक बार कड़ा प्रहार करने की कोशिश, चूक गए थे, विकेट कीपर ने भी इस गेंद को छोड़ा था, अक्षय पाटिल गेंद के नीचे आए, इस गेंद को पकड़ा, कोई रन नहीं, डॉट गेंद की समाप्ति, रन की संभावना को समाप्त किया गेंदबाज। इसी तरह गेंदबाजी करनी होगी, कंजूसी भरी गेंदबाजी करनी होगी। आने वाली 10 गेंदे 9 गेंदे अब जीतने के लिए 9 गेंदे 31 का समीकरण मैदान के ऊपर, गेंदबाज केतन मेहर की ये गेंद फिर से एक बार यॉर्कर लाइन गेंद, हेलीकॉप्टर खेलने की कोशिश, लेकिन फील्डर गेंद के नीचे है नरेश गायकवाड़। निश्चित तौर पर पारगांव टीम फील्डिंग के लिए अव्वल नंबर पर जाने वाली ये टीम है, तो निश्चित तौर पर कई मुकाबले फील्डिंग और गेंदबाजी के बदौर जीते हैं इस टीम ने। अब जीतने के लिए 38 रन, जिस तरह गेंद डाल रहे केतन मेहर, तारीफ काबिल गेंदबाजी कर रहे, पहली गेंद पर छक्का लगाया था, उसके बाद वापसी कर चुके, ये गेंद फिर से एक बार कड़ा प्रहार, गेंद के नीचे फील्डर, लेकिन गेंद को नहीं रोक पाए, अंकुश गायकवाड़ के ऊपर से जाते हुए गेंद दंदनाता हुआ चौवा। टीम का स्कोर बनता हुआ थर्ड अंपायर की मांग की है, टीम का स्कोर बन चुका है मैदान के ऊपर 51 रन। अब जीतने के लिए 7 गेंदे और 26 रन की जरूरत, तो ये गेंद काफी मायने रखेगा इस मैच में। अगर इस गेंद के ऊपर बड़ा शॉट आता है तो निश्चित तौर पर वापसी करेगी यहां से तुर्बा टीम। ये गेंद केतन मेहर की, ये गेंद फिर से एक बार उठाने की कोशिश, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, गेंद और बल्ले का संपर्क टूटता हुआ नजर आया, और डॉट गेंद की समाप्ति, रन की संभावना को समाप्त किया गेंदबाज केतन मेहर ने। वो रुका हुआ स्कोर इस डॉट गेंद के बाद 51 रन। अब आने वाली 6 गेंदे और 26 रन, 6 गेंदे 26 रन, यानी हर गेंद पर कड़ा प्रहार, संघर्ष करना होगा, गेंद किसके हाथ में थमाएंगे ये तो जानना उतना ही जरूरी है, क्योंकि 6 गेंदे और 26 की जरूरत है।
और स्ट्राइक बल्लेबाज है ऋषि काटे, जिन्होंने बैक टू बैक 2 छक्के दागे पिछले ओवर में। तो ये काफी मायने रखेगा पारगांव टीम के लिए, क्योंकि आसान नहीं है। नवी मुंबई की अव्वल टीम में जाने वाली है तुरबा टीम। गेंदबाजी की भागदौड़ संभाले हुए गेंदबाज शायद अक्षय पाटिल के हाथ में गेंद थमाने का निर्णय लिया यहां पर आकाश तारेकर ने। 6 गेंदे 26 का मुकाबला, हैरतअंगेज मुकाबला एक तरफा होता हुआ नजर आ रहा है, लेकिन तुरबा टीम ऐसी टीम है जो आखिरी गेंद तक हार नहीं मानती। आने वाली 6 गेंदे 26 का मुकाबला सामना करना है, 6 गेंदों का 26 रन बनाने। 6 गेंदे 26 का समीकरण अक्षय पाटिल कई मर्तबा इसने इस गेंदबाज ने पारगांव टीम को जिताया भी है और कई मर्तबा इस गेंदबाज की वजह से सामने गवाए भी है मैच मात्रे सर। तो निश्चित तौर पर इस वक्त मौका रहे बना स्लोअर गेंदबाज, चेंज ऑफ स्पेस गेंदबाजी करने में हमेशा माहिर रहते हैं गेंदबाज अक्षय पाटिल। अब आने वाली 6 गेंदे और जीतने के लिए 26 रन की जरूरत। गेंद और बल्ले का गेंद और रनों का फासला देखा जाए तो गेंदों से 20 रन ज्यादा है। तो ये गेंद इस बीच गेंद अंदरूनी किनारा, गेंद हवा में थी लेकिन 1 ही रन मिलेगी इस गेंद के ऊपर। 1 रन से कुछ नहीं बनेगा, बड़े शॉट दागने होंगे, कड़ा प्रहार करना होगा हर गेंद के ऊपर। अब आने वाली 5 गेंदे 25 रन, यानी 4 बड़े शॉट, 4 छक्के दागने होंगे इस बल्लेबाज ऑन स्ट्राइक बल्लेबाज रोनित पाटिल को। 1 छक्का 1 चौवा दागा और बल्लेबाज रोनित पाटिल जो खेल रहे 14 रनों पर 8 गेंदों का सामना किया और बल्लेबाज ऋषि काटे। इस बीच ये गेंद अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, लेकिन इस मैच को हम देख रहे हैं जैसे 6 गेंदे 26 रन की जरूरत थी। पहली गेंद पर 1 रन आया, दूसरी गेंद पर 0, अब 4 गेंदे 25 रन। मुकाबला एक तरफा होता हुआ नजर आ रहा है मैदान के ऊपर। आकाश तारेकर ने जो बनाए हैं महज 20 गेंदे और ये गेंद आगे खेलने की कोशिश, गेंद के नीचे लेजेंड नरेश गायकवाड़ के हाथ से गेंद कभी छूटती नहीं, चिपकती है। डीजे भवानीचे उपकार गाजली शिवाची तलवार, पार भवानीचे उपकार गाजली शिवाची तलवार। निश्चित तौर पर यहाँ पर तुरबा टीम के बारे में कहा जाए तो पहले 5 गेंदों, पहले ओवर की 5 गेंदों में 16 रन आए, तो आखिरी गेंद पर विकेट गवाया था। आखिरी गेंद पर विकेट गवाया था निश्चित तौर पर रवि मात्रे ने। और विशाल इंटरप्राइजेस की ओर से अक्षय के लिए 500 रुपए का इनाम आया है। इस बीच ये गेंद शॉट अप गेंद थी, इस गेंद को पॉइंट के ऊपर से खेलना चाहते थे, चूक गए थे, लेकिन विकेट कीपर ने इस गेंद को छोड़ा था। 1 रन मिलेगा, अंपायर का इशारा आता हुआ 22 के रूप में रन आया है। 22 के रूप में विशाल एंटरप्राइजेस की ओर से 1 विकेट के लिए अक्षय गायकवाड़ को, अक्षय पाटिल को 500 रुपए का इनाम। इस बीच ये गेंद अक्रॉस द लाइन खेला, इस गेंद को खेला है फाइन लेग सीमा रेखा के ऊपर से, दंडनाता हुआ छक्का और यहां से परास्त होती हुई टीम नजर आ रही है। टीम तुरबा टीम इस श्रृंखला से बाहर होते हुए नजर है। जो अगला मुकाबला होगा इस दूसरे जोड़ी का पहला मुकाबला बंगार बड़ा बराम सावला के बीच मुकाबला हो। तो टॉस वाली टीम है बंगार बड़ा टीम, तो अपने निर्णय निश्चित तौर पर अपना डिसीजन को फॉलो करना है आपको। बंगार बड़ा टीम आपने टॉस जीता, तो इस मैच के जो अगला मुकाबला, इस मैच के मैन ऑफ द मैच के हकदार आकाश तारेकर, विदाउट डाउट आकाश तारेकर। 20 गेंदे 53 रन और गेंदबाजी करते समय 15 रन देते हुए 1 विकेट हासिल किया है। और रतन दाभोलकर की ओर से षटकार हैट्रिक के लिए 2000 रुपए का इनाम आया था इस बल्लेबाज आकाश तारेकर। मी या ठिकाणी तंटामुक्ती अध्यक्ष आणि आजचे बड्डे बॉय आमचे ऍडव्होकेट जितेंद्र मात्रे या दोघांना विनंती करतो की आपण हे पारितोषिक प्रदान करावं, मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक। हॅलो रतन दाभोलकर यांच्याकडून 2000चं पारितोषिक या ठिकाणी षटकारासाठी आलं होतं। मी दोघांना विनंती करते की आपण दोघांनी हे पारितोषिक द्यायचं आहे। खऱ्या अर्थानं उद्या शिवजयंती आणि 2 शिवभक्तांच्या हस्ते या ठिकाणी आकाश तारेकर
इंडिया क्लिक कॅमेरा फिरवायचा. हॅलो. हा आताच्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये